चला दर्पण न्यूज। हुपरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्य चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 3,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे पट्टणकोडोली येथील केबल चोरीचा गुन्हा आणि कर्नाटकातील चेन स्नॅचिंगचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या 12 तासात उघडकीस आणला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी बाळू अण्णा डावरे वय वर्ष 50 राहणार बोरगावे गल्ली पट्टणकोडोली तालुका हातकणंगले यांच्या गट क्रमांक 266 मधील शेतामध्ये पाण्याच्या मोटर पंपाला जोडलेली अंदाजे 250 ते 300 फूट लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी 7 मे रोजी रात्री 7:15 ते 10 वाजण्याच्या दरम्यान चोरून नेली होती। या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 124/2026 अन्वये BNS 2023 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना हुपरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासले तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती मिळवली। त्यानुसार संशयित आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अकबर साहेबजी पठाण राहणार शाहूनगर रेंदाळ, मलिक राजू काले राहणार येळगुड, आकाश धनाजी कोळी राहणार रेंदाळ, किरण मारुती जाधव राहणार शिवाजीनगर हुपरी यांचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली 60,000 रुपयांची केबल, गुन्ह्यात वापरलेली 2 मोटारसायकली तसेच कर्नाटक राज्यातील निप्पाणी तालुक्यातील सदलगा पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील 60,000 रुपयांची सोन्याची चेन असा एकूण 3,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये सुझुकी कंपनीची झिक्सर मोटारसायकल तसेच होंडा कंपनीची दुचाकी यांचा समावेश आहे। पोलिसांच्या तपासात आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचंही निष्पन्न झालं आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलतपल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। तर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, पोलीस कर्मचारी सातप्पा चव्हाण, युवराज गोडसे, जमीर जमादार, महादेव राणगे तसेच होमगार्ड किरण पवार, याज मुल्ला आणि अनिल पाटील यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.